सोबत आहेत डॉक्टर कल्याण माळी सर. थँक्यू सर. देवगिरी किल्ल्यावर आपण आलेलो आहे आणि आता ते आपल्याला शॉर्टमध्ये थोडं सांगते समजावते. नमस्कार मित्रांनो, आपण आता देवगिरी किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या राजवाड्यात आलेलो आहोत. याला बारादरी असं म्हणतात. बारादरी या शब्दाचा अर्थ आहे 12 दरवाजे असलेले. आपण तुमच्या लक्षात येईल की या बाजूने 3 दरवाजे आहेत, या बाजूने 3 आहेत, या बाजूने 3 आहेत आणि समोरच्या बाजूने 3 आहेत. ॲक्च्युली हा जो राजप्रसाद आहे हा पूर्ण बांधलेला होता. याच्यावर छत होतं, याच्यावर 2 मजलीवर बांधकाम होतं आणि याला काही गॅलरीजसुद्धा होत्या. आणि हा मधला जो दिसतोय आपल्याला तो हा इथला एक रंगमंच आहे, ज्याला आपण थिएटर असं म्हणू शकतो, की विविध कलागुणांचं दर्शनासाठी याचा उपयोग होत होता. आणि राणी वगैरे बसण्यासाठीच्या ज्या बाल्कनीज आहेत त्या वरच्या बाजूला असायच्या. स्त्रिया ह्या शक्यतोवर एकत्र येत नसत. या स्त्रिया ह्या वरच्या बाजूतून बाल्कनीतूनच बघायच्या आणि बाकी मग सरदार वगैरे जे आहेत ते त्यांना बसण्यासाठी ते वेगवेगळी जागा. आतमधलं जर स्ट्रक्चर बघितलं तुम्ही, जसं आपण फर्निचरमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स करतो तसंच याचं डिझाईन केलेलं आहे बघा, की काही त्रिकोणी, काही पंचकोनी, काही षटकोनी असे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. याला अगोदर आरशे लावलेले होते आणि छान असा महल दिसायचा. या महलाचं जर तुम्ही बांधकाम बघितलं तर हा उजव्या बाजूचा आर्क आणि हा डाव्या बाजूचा आर्क, हे जे आर्क काढलेले आहेत अतिशय सुबक आहेत. आणि या आर्कच्या वरच्या बाजूला सुद्धा छानसं असं डिझाईन केलेलं आहे बघा. हे डिझाईन कुठेही चुकलेलं नाही आहे. हे डिझाईन अगदी ॲक्युरेट असं आहे, 0 एररलेस असं आहे. प्रत्येक ठिकाणी ज्या काढलेल्या इथे जे शिल्पकाम केलेलं आहे, दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे, अतिशय छान आहे. आतमध्ये राहण्यासाठी वगैरे जागा होती. आणि ही एक बाल्कनी आहे की या बाल्कनीमधून आपण बाहेरचं दृश्य बघता येऊ शकतो. पण बाहेर येऊया. या बाहेर जर आलं तर हे सुद्धा 12 दरवाजे आहेत, या 3 बाजूला आहेत. आणि हा पूर्ण परिसर आपल्याला या किल्ल्याचा दिसतो. ॲक्च्युली ही एक मोठी बाल्कनी आहे, ज्या बाल्कनीने आपण किल्ल्याच्या 3ही बाजूला बघू शकतो. तर या बाजूला बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की या किल्ल्याला साधारणतः सगळ्या बाजूने एक मोठी तटबंदी होती, की जी आता दिसेल आपल्याला, काही बांधकाम दिसतं आहे. तर ही सगळ्या बाजूने पूर्ण घेरा होता या तटबंदीचा. पाठीमागे रणमंडल होतं. रणमंडल म्हणजे एक अशी जागा असते की जिथे सैन्य वगैरे राहतं आणि त्या सैन्यांचे दारुगोळा वगैरे ठेवण्यासाठीची ती जागा होती. या समोरच्या बाजूला बघूयात आपण. आपल्याला तो एक मिनार दिसतोय, त्याला चांद मिनार असं म्हणतात. मोहम्मद सुलतानाने गुजरातचा विजय प्राप्त झाल्यानंतर त्याचं प्रतीक म्हणून तो एक मिनार बांधलेला आहे. हा मिनार टोटल 4 मजली आहे. खालचा ग्राउंड फ्लोअर आणि वरचे 3 मजले आहे. या मिनाराला आपल्याला आतमधल्या बाजूने स्क्रूच्या साईजचे असे जिने आहेत, स्क्रूच्या आकाराचे, जेणेकरून आपण त्या वर फिरू शकतो, जाऊ शकतो. त्यानंतर त्याच्या बाजूला जो आहे तो भारत माता मंदिर दिसते आपल्याला. भारत माता मंदिर आहे आणि भारत माता मंदिराचा तो ओपन स्पेस दिसतोय, तो पण पूर्णपणे स्लॅबवाला होता. त्यानंतर आणखीन एक कोट आपल्याला दिसतोय बघा. ही जी बॉर्डर आहे ही या पद्धतीची. मी तुम्हाला सांगितलं की याच्यावर 45 बुरुज आहेत या तटबंदीला. तुम्हाला एक बुरुज दिसत आहेत बघा. 1 बुरुज, 2 बुरुज, 3 बुरुज. प्रत्येक बुरुजावर सैन्य पहाऱ्यासाठी आणि निरीक्षणासाठी असायचं. तिथं एक राजमहाल आहे तिथे. आणि या राजमहालाच्या इकडच्या बाजूला एक चिनी महाल आहे, जे तो राजबंद्यासाठी वापरला जायचा. तिकडे तो हाती काय म्हणते त्याला, हाती तलाव आहे. तो हाती तलाव समोरच्या बाजूला दिसतोय की प्रचंड मोठा असा तो हाती तलाव आहे. आणि समोरच्या बाजूला त्याचं एंट्रन्स दिसतंय आपल्याला पूर्वेकडनं. आणि मी तुम्हाला जसं म्हणलं होतं की सुलतानगड आहे समोरच्या डोंगरावरच. तर तो हा समोरचाच डोंगर आहे. तिथे त्याला असं छालण्याचं काम सुद्धा केलेलं होतं. कुठे? समोरचा हा सुलतानगडचाच डोंगर आहे. तिथे त्याला देवगिरी सारखाच किल्ला बनवायचा होता. बनला नाही ना? नाही, बनला नाही तो काही. तसं खरं म्हणजे देवगिरी हा अजिंक्य किल्ला आहे. यादवांचा राजा 5वा भिल्लम याने सुरुवातीला हा किल्ला बांधला आणि आपली राजधानी बनवली. हा किल्ला 1000 वर्षाच्या काळामध्ये वेगवेगळ्या 7 राजसत्तेने या किल्ल्यावर राज्य केलेलं आहे. त्यामुळे या किल्ल्यावरचं बांधकाम जे आहे ते मिश्र पद्धतीचं आपल्याला दिसेल. तुघलकांनी असेल, खिलजीने असेल, यादवांनी असेल, मोगलांनी असेल, त्यांच्या पद्धतीने बांधकाम केलेलं आहे. हा जो वरचा भाग आहे ज्याला आपण बारादरी असं म्हणतो, तर हा
मलिक अंबरच्या काळामध्ये याचं बांधकाम झालेलं आहे. उत्कृष्ट जल व्यवस्थापनाचा नमुना तुम्हाला या किल्ल्यावर बघायला मिळेल. सायकल पद्धतीने कागजी पुऱ्यावरून इथे पाण्याची व्यवस्था बंद पाईपलाईनद्वारे, खापरी पाईपलाईनद्वारे पाणी या किल्ल्यामध्ये आणलं जायचं. या किल्ल्यामध्ये कचेरी बाव आहे, बारव आहे, सरस्वती बारव आहे, खडा बारव आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बारव आहेत ज्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था असायची. या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा किल्ला कधीही लढाईने जिंकू शकत नाही. हा किल्ला फक्त फितुरीने जिंकला जाऊ शकतो. कारण या किल्ल्यामध्ये प्रोटेक्शनसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तटबंदी, वेगवेगळ्या प्रकारच्या आयडियाज वापरलेल्या आहेत. त्यानंतर मुख्य जो किल्ला आहे ज्याचे 700 मीटर आहे, हा डोंगराने तासून या मेन किल्ल्यापासून वेगळा केलेला आहे. त्याच्या चारही बाजूने खंदक आहे. त्या खंदकामध्ये पाणी असायचं आणि त्या पाण्यामध्ये मगरी असायच्या आणि त्या खंदकामध्ये आत येण्यासाठी बिजागरीचा चांबड्याचा पूल असायचा. आपलं सैन्य आलं की तो पूल काढून घ्यायचे आणि मग शत्रू सैन्य मात्र त्याच्यामध्ये पडायचे. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला भूलभुलैया होता. या भूलभुलैयामध्ये सुद्धा अंधारा रस्ता आहे, तो लक्षात येऊ शकत नाही आणि सैन्य आलं तर त्याला चक्क त्या खंदकामध्ये टाकण्याची व्यवस्था होती, त्याला मारण्याची व्यवस्था होती, त्याच्या अंगावर उकळतं तेल किंवा विषारी गॅसेससुद्धा त्याच्यावर टाकण्याची व्यवस्था होती. आपण आता आलो आहे जनार्दन स्वामीच्या मंदिराजवळ. खरं म्हणजे जनार्दन स्वामी हे या देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार होते आणि हे जनार्दन स्वामी जे आहेत हे एकनाथ महाराजांचे गुरु होते. तर पैठणचे जे एकनाथ महाराज आहेत ते या गुरूंकडे यायचे. असं म्हटलं जातं की या जनार्दन स्वामी इथे तपश्चर्येसाठी बसायचे. तर त्यांची तपश्चर्या इतकी कडक होती की त्यांना प्रत्यक्षात श्री दत्तांनी इथे दर्शन दिलेलं आहे. म्हणून या गुफेमध्ये जनार्दन स्वामीची समाधी आणि दत्तांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. खाली आपण सुरुवातीला मेंढा तोफ बघितली आणि ही दुसरी काला पहाड तोफ आहे. तुम्ही ही तोफ जी आहे पंचधातूने बनलेली आहे. खरं म्हणजे ही किल्ल्याच्या पाठीमागची बाजू जी आहे, पश्चिम बाजू आहे, तिच्या प्रोटेक्शनसाठी आहे. किल्ल्याच्या पूर्व, दक्षिण आणि उत्तर बाजूसाठी मेंढा तोफ होती. ही मात्र किल्ल्याच्या पश्चिम बाजूसाठी तोफ आहे. ही तोफ जर तुम्ही बघितली तर ही पंचधातूंनी बनलेली तोफ आहे. या तोफेला सेंटरमध्ये ठेवण्यासाठी एक जागा असते आणि ही तोफ आपल्याला 360 डिग्रीमध्ये फिरवता येते. प्रत्येक तोफेचं असं एक वैशिष्ट्य असतं की समोरून तिच्यामध्ये दारू भरायची आणि वात लावण्यासाठी एक इथं छिद्र असतं. काला पहाड तोफ म्हणजे काळ्या डोंगरासारखी दिसणारी ही तोफ आहे आणि प्रत्येक तोफेच्या बाजूला पाण्याचा हौद असतो. त्याचं कारण आहे की ज्याने तोफ उडवली आहे त्याने त्या पाण्यामध्ये जाऊन बसायचं, जेणेकरून त्याला त्याच्या कानाला आणि त्याच्या शरीराला या तोफेच्या उष्णतेचा आणि आवाजाचा परिणाम होतो. ये यहाँ से आप देख सकते हैं कि कितना बढ़िया नज़ारा है ऊपर से. ठंडी में आएंगे तो और मज़ा आएगा. नाही, काही तोफ वरच मोठी तोफ आहे, तिचं नाव आहे दुर्गा तोफ. साधारणतः 3 किलोमीटर पर्यंतच्या शत्रूला मारहाण करण्यासाठी हिचा वापर होता. 3 किलोमीटर हिने फेकलेला तोफ गोळा 2.5 ते 3 किलोमीटर, म्हणजे ह्या ज्या किल्ल्याची तटबंदी त्याच्या बाहेर जाऊन हा गोळा पडायचा. तर ही सुद्धा तोफ जी आहे ती 360 डिग्रीमध्ये फिरवता येत होती आणि किल्ल्याच्या 3ही बाजूंचं संरक्षण करण्यासाठी ही सगळ्यात उंचीवरची या किल्ल्याची ही तोफ आहे. ते चिलखती तटबंदी एका ते 1-2 आहेत ना, 2 आणि तिसरा भाग आणि पुन्हा बरं का त्याला बुरुज आहेत प्रत्येक ठिकाणी. पटापटा खाली जायचं आता न थांबता. आता थँक्यू. बंद घ्या. सर, आपण एवढी छान जानकारी दिल्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद.